गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय मीन नक्षूज यूट्यूब चॅनल. तर आज आम्हाला जायचं होतं मंदिरात. सकाळी उठल्या आम्ही प्लॅन केला की चला आता आपण मंदिरात जायचं. कारण खूप दिवस झाला आम्ही घरातच होतो, खूप कंटाळा आला होता मला कुठेतरी जाऊयात, म्हणजे मंदिरापेक्षा बेस्ट ऑप्शन कोणता असणार आहे. तिथे गेलं तर प्रसन्न वाट. तर चला पाहूया सकाळपासूनचं रुटीन. मी सकाळी उठले ते सुद्धा नक्षूच्या रडण्यामुळे, कारण की मी आज काही लवकर उठले नाही. नक्षू उठल्यानंतर त्याच्या आवाजाने मी उठले, पण तो नंतर मग खेळायला लागला. बघितलं म्हणजे त्याचं रडणंच थांबलं, असं तर नाटकी येतो. त्यानंतर मी त्याला घेतलं, उचललं, मग नंतर तो खेळायला लागला. मग त्याला हॉलमध्ये त्याच्या पप्पांजवळ दिलं मी. तो पप्पांजवळ खेळत होता थोडा वेळ. त्यानंतर मग थोडंसं हॉलमध्ये टाईमपास केल्यानंतर मी परत बेडरूममध्ये येऊन आमचे स्लायडिंग डोअर्स ओपन केले, कारण की मला शोनाला म्हणजे नक्षूला बाहेर गेले थोडंसं घ्यायचं होतं, कारण की जरा दिवस रात्र त्याला समजावी म्हणून. पण काहीही उपयोग नाही. माझा शोना रात्रभर खेळतो आणि दिवसभर झोपतो. थोडं सकाळी 11 वाजेपर्यंत मात्र तो खेळतो. त्यानंतर पूर्ण दिवस तो झोपतो आणि मलाही झोपावं लागतं, कारण की रात्रभर मलाही जागावं लागतं. त्याच्यामुळे लिटरली रात्रभर म्हणजे 1-2 तास झोपतो फक्त, आणि पूर्ण रात्र ते पहाटेपर्यंत तो जागतो. पहाटे म्हणजे 10-11 वाजेपर्यंत. मग त्यानंतर झोपतो. गॅलरीतून त्याला आतमध्ये थोडंसं मी ॲपल प्युरी बनवली होती. त्याला ॲपल प्युरी खाऊ घातली, कारण की ते ॲपल प्युरी त्याला खूप आवडते. पण आत्ता उन्हाळा म्हणजे लिटरली पाऊसही पूर्णपणे चालू झालं नाही, तर जरा आंबट होतं म्हणून मी त्याला काही जास्त ॲपल प्युरी देत नाही. पण त्याच्या पप्पांनी आणले होते ॲपल, तर मग मी त्याला हाफ ॲपल वगैरे बॉईल करून त्याची प्युरी बनवून देत. ते आवडीने खातो, पण कधीमधी एखादा आंबट ॲपल येतो. पण तो खूप आवडीने फ्रूट्स खातो. मी त्याला फ्रूट्सची प्युरी जास्त करून देते, तो खूप आवडीने खातो. पण त्याला खाऊ घालायला मात्र खूप वेळ जातो. त्या वेळेत माझं 2 ते 3 टायमिंगचं जेवण होईल, एवढा वेळ त्याच्यात जातो. मग त्यानंतर मी खाल्ल्यानंतर म्हणजे लगेच मालिश नाही केली मी. एक अर्धा-1 तासानंतर मी त्याची मालिश केली छान तेलात. खोबरेल तेलच वापरते मोस्टली मी, कारण की त्याला म्हणजे माझा नक्षू पहिल्या दिवसापासून त्याला मी खोबरेल तेलच वापरते. मग त्याची छान मालिश वगैरे केली, थोडं खेळून वगैरे. नंतर थोडं केव करत होता, मग त्याला उचलून घेतलं, थोडं जवळ घेतलं, शांत झाला. मग मी त्याला डिरेक्टली आंघोळीला नेलं, म्हणजे थोड्या वेळात, कारण की तेल मुरलंही पाहिजे. मग त्याला आंघोळ घातली. मग त्याचे ऑफकोर्स ड्रेसिंग चॉईस केली. बेबी हगमध्ये मी त्याला एक छान शर्ट घेतलेला, मग सीटाफिल क्रीम, कॅप, पॅन्ट, सीटाफिल फेस क्रीम, बॉडी लोशन आणि गॉगल. बघा माझा डोळा कसा दिसतोय. आणि त्याचं फेवरेट खेळणं म्हणजे पाय आपटणं. तो लिटरली 2.5-3 महिन्याचाही नसेल झालं तेव्हापासून तो पाय इतक्या जोरात मारतोय, खूप जोरात. माझ्या पायाला लागतात त्याचे पाय. मग मीही रेडी झाले. मग आम्ही गेलं तर नाश्त्याला पॅटीस केलं होतं, मी पॅटीस खाल्लं. मग आम्ही निघालो. मग लिफ्टमध्ये आल्यानंतर तो इकडे तिकडे लिफ्टचे लाईटिंग वगैरे बघत राहतो. आम्ही बाहेरचं ॲक्च्युली खात नाही. मी बनवायचं ते मी घरीच बनवते, पॅटीज, बर्गर वगैरे अशा गोष्टी. तर आम्ही निघालो, सोसायटीच्या बाहेर आलो. तिथून आम्ही मंदिर आमच्या इथं जवळच होतं, एक 10 ते 15 मिनटाचं अंतर होतं. मग आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये पोहोचलो. ऑफकोर्स मंदिरात खूप प्रसन्न वाटतं. ते सुद्धा श्री गुरुदेव दत्त मंदिर, खूप प्रसन्न वाटतं. तिथं दर्शन घेतले गुरुदेव दत्तांचे, श्री स्वामी समर्थांचे. पिल्लूला दर्शन केलं. म्हणजे सगळ्यात जास्त प्रसन्न वाटत असेल ना ते मंदिर. बस खूप प्रसन्न वाटतं. तिथे गेल्यानंतर माझ्या शोनाही असं इतका छान बघत होता. त्याने अजिबात त्रास नाही दिला, म्हणजे फिरायला जाताना तो अजिबात त्रास देत नाही. मस्त दर्शन झालं आमचं. तिथून मग आम्ही तिथं थोडा वेळ बसलो सुद्धा आम्ही. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये क्लिप्स नाही घेतले मी, पण आम्ही तिथं बसलो, खूप वेळ बसलो, कारण माझ्या शोना तिथे खेळतही होता खूप वेळ.
त्यानंतर आम्ही निघालो आणि त्याच्या पप्पांची फेवरेट त्याला घेण्याची पद्धत पोत्यासारखी त्यांनी घेतलं खांद्यावरती. आणि माझा शोना इकडे तिकडे इतकं छान बघत राहतो, त्याला खूप आवडतं असं घेतल्यावरती. त्यांनी हातात घेतलं की तो रडायला लागतो, खांद्यावर घे म्हणतो. त्याचे पप्पा घेतात. मग नंतर मग त्याला आमची घरी निघायची तयारी. मग त्याला गाडीवरती बसवलं, मग आम्ही निघालो. मग घरी पोहोचल्यानंतर त्याला खाली खेळायलाच आवडतं, म्हणजे अंगावरती खेळायला नाही आवडत त्याला. असं तो घे म्हणत नाही, तो खालीच खेळणार. छान आमचे सोफ्यावरचं पिलो घेतलं त्याने, पूर्ण घरभर फिरत होता तो पिलो घेऊन. इकडून तिकडे तिकडून इकडे पूर्ण गोल गोल फिरतो. आता तो ॲक्च्युली उठायचा प्रयत्न करतो, उभा राहतो, सगळं धरून धरून सगळ्या गोष्टीला. मी एकच पिलो देते त्याला, कारण की तो 2 पिलो असल्यावरती ते दोन्ही पिलो उभा राहतो आणि मग पडतो, कारण की अजून तो पूर्णपणे उभा राहत नाहीये. हे पहा, आता त्याने घेतलं रिमोट. आता तो गोल गोल फिरत तो पूर्ण घर फिरतोय. लहान पोरे किती गोड असतात ना, म्हणजे ते त्रास देतात पण ते छान वाटतं. म्हणजे तो त्रास नाही वाटत, पण त्यांचा त्रास आहे ना खूप. मी तर खूप एन्जॉय करते. म्हणजे खूप जण म्हणतात की यार मला नाही होते, मला त्रास होतो, हे होतं. पण मी लिटरली सांगते, मी ही फेज आहे ना खूप एन्जॉय करते, खूप म्हणजे खूप एन्जॉय करते. मला असं वाटतच नाही की मला काही त्रास होतो. मी एकटी हँडल करते घरचं काम, पिल्लू, शॉपमध्ये लक्ष देणं, सर्व मी एकटी हँडल करते. पण मी लिटरली खूप एन्जॉय करते. माझं शोना आता रिलॅक्स झालं, त्याला मी चेंज केलं, थोडंसं फ्रेश केलं. मग छानसा टेबल झोपी गेला, कारण की आतमध्ये तर खूप गरम होत होतं, लाईट गेली होती, मग गॅलरीत हवा येत होती. मस्त तो झोपी गेला. तिथंच खूप वेळ मीही बसले. मग आता तो छान झोपी गेला. तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली व्लॉग्स पाहत राहा. माझ्या शोनाच्या व्हिडिओज लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. नक्षीज व्हिडिओ.